फ्रेंड्स, MPSC रॉयल ऑफिसर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत लोकसंख्याशास्त्र. यामध्ये भारताची आणि महाराष्ट्राची लोकसंख्या हे आपण एकत्रच बघणार आहोत, जेणेकरून आपल्याला लक्षात ठेवणं हे सोपं जाईल. त्याचबरोबर यामध्ये आपण 1-2 ट्रिक्ससुद्धा बघणार आहोत की कसं लक्षात ठेवायचं आहे ते. 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन आहे, हे तर सगळ्यांनाच माहिती असेल. तर आपण पहिल्यांदा बघूया सर्वाधिक लोकसंख्येचे पहिले 5 देश कोणते आहेत ते. तर सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे चीनची आहे. त्यानंतर दुसऱ्या नंबरला आपला भारत देश हा दुसऱ्या नंबरचा आहे. त्यानंतर तिसरा आहे USA, चौथा आहे इंडोनेशिया आणि पाचवा आहे ब्राझील. आपला भारत हा दुसऱ्या नंबरचा सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तर हे कोणते कोणते देश आहेत यावरती 2016ला क्वेश्चन आला होता. तर आपण बघूया लोकसंख्या संक्रमण सिद्धांत. यावरती 2018ला क्वेश्चन आला होता, त्यामुळे हे आपल्याला माहिती पाहिजे. 2015ला त्याचबरोबर 2018ला देखील यावरती क्वेश्चन होता. यावरचा क्वेश्चन जॉग्रफी तसेच इकॉनॉमिक्स दोन्हीमध्येही येतात, त्यामुळे आपल्याला लोकसंख्याशास्त्र हा सब्जेक्ट चांगल्या प्रकारे माहिती असला पाहिजे. तर फ्रँक नोटेस्टाईन यांनी 1945ला लोकसंख्या संक्रमण सिद्धांत हा मांडला आहे. त्याच्यात 4 अवस्था आहेत, पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी. समोर तुम्हाला चार्ट दिसतोय, तो चार्ट तुम्ही लक्षातच ठेवायचा आहे. तर पहिल्या अवस्थेमध्ये जन्मदर हा उच्च राहिला आहे, तर मृत्यूदर हा सुद्धा उच्च राहिला आहे आणि त्यामुळे लोकसंख्या वाढीचा दर ही स्थिर आहे. दुसऱ्या अवस्थेमध्ये जन्मदर उच्च राहिला जास्त होता, मृत्यूदर हा कमी होता. जन्मदरापेक्षा मृत्यूदर हा कमी होता, त्यामुळे लोकसंख्या वाढीचा दर हा प्रचंड वाढीचा दर होता, जास्त प्रचंड वाढीचा दर होता, कारण जन्मदर हा उच्च होता दुसऱ्या अवस्थेमध्ये. तर तिसऱ्या अवस्थेमध्ये जन्मदर हा कमी झाला होता आणि त्याचबरोबर मृत्यूदर देखील कमी झाला होता आणि त्यामुळेच लोकसंख्या वाढीचा दर हा स्थिर झाला होता, स्थिर वाढ झाली होती त्याच्यामध्ये. चौथ्या अवस्थेमध्ये जन्मदर हा खूपच कमी झाला. चौथ्या अवस्थेत जन्मदर कमी झाला, मृत्यूदर देखील कमी झाला आणि लोकसंख्या वाढीचा दर हा ऋण झाला. ऋण म्हणजे कमीच झालेला आहे. तर हे आपण लक्षातच ठेवायचं आहे. लोकसंख्या वाढीचा दर कसा होता? स्थिर प्रचंड स्थिर कमी, स्थिर प्रचंड स्थिर कमी, ही लाईन लक्षात ठेवायची आहे आपण. तर आता आपण बघू भारत आणि महाराष्ट्र यांची लोकसंख्या बघणार आहोत. ते आपण दोन्हीसुद्धा सोबतच बघणार आहोत. भारताच्या लोकसंख्येवरती 2016ला क्वेश्चन होता, तर महाराष्ट्राच्या लोकसंख्येवरती 2019ला क्वेश्चन आला होता. म्हणजे आपण पाहिलं की 2018लाही क्वेश्चन आहे, 2019लाही क्वेश्चन आहे. म्हणजे लोकसंख्याशास्त्रावरती दरवर्षी एकतरी क्वेश्चन्स हा येतो, त्यामुळे हा टॉपिक आपल्याला चांगल्या पद्धतीनं करायचा आहे. तर आपल्या भारताची लोकसंख्या आहे 121 कोटी. भारताची लोकसंख्या 121 कोटी हे लक्षात ठेवायचं आहे. तर आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या आहे 11.24 कोटी. महाराष्ट्राची लोकसंख्या 11.24 कोटी. भारताचे सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य लक्षात कसं ठेवायचं यासाठी आपण एक छोटी ट्रिक्स बघणार आहोत. तर बघा, ट्रिक आहे यू आकाराचा महान हार. हार कसा असतो? यू आकाराचाच असतो, म्हणून यू आकाराचा महान हार बघा अंधारात दिसतो कसा मोठा. यू आकाराचा महान हार आहे, तो बघा अंधारात दिसतो कसा मोठा. मोठावरून लक्षात ठेवायचं आहे की ही सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य आहेत. मग यू वरून लक्षात ठेवायचं आहे, यू आकाराचा हार आहे आपला, तर यू वरून लक्षात ठेवायचं यूपी. यूपीची लोकसंख्या आहे 11.98 कोटी. त्यानंतर हार कसा आहे? महान हार आहे. महानवरून महाराष्ट्र लक्षात ठेवायचं आहे, 2 नंबरला आहे महाराष्ट्र. त्यांची लोकसंख्या आहे 11.24 कोटी. त्यानंतर हारवरून लक्षात ठेवायचं आहे बिहार. बिहारची लोकसंख्या आहे 10.41 कोटी. बघा, हार बघा, बघावरून लक्षात ठेवायचं आहे पश्चिम बंगाल. बघा, बघा आपण बोलतो, तर इथं बंगालचा बघा असं लक्षात ठेवायचं आहे, म्हणून पश्चिम बंगाल. त्यांची लोकसंख्या आहे 9.13 कोटी. त्यानंतर अंधारात, अंधारात हार मोठा दिसतो, म्हणून अंधारातवरून आंध्र प्रदेश लक्षात ठेवायचं आहे. आंध्र प्रदेशची लोकसंख्या आहे 8.46 कोटी. आता आपण महाराष्ट्राची सर्वाधिक लोकसंख्या असणारे जिल्हे बघूया कोणते आहेत. तर पहिला आहे ठाणे. ठाणेची आहे 1.1 कोटी. त्यानंतर दुसऱ्या नंबरचा आहे आमचं पुणे आहे, त्याचे आहे 94.27 लाख.
त्यानंतर थर्ड नंबरला आहे मुंबई उपनगर, त्यांचे आहे 93.32 लाख. आणि त्यानंतर चौथा आहे नाशिक, त्यांचे आहे 61.09 लाख म्हणजे 61.9 लाख. त्यानंतर आपण बघू सर्वात कमी लोकसंख्या असणारे भारतातले राज्य कोणते आहेत. तर त्याची आपण ट्रिक्स बघू कशी आहे ती. लक्ष दिले दादाने मान राखला की, लक्ष दिले दादाने मान राखला की, ही त्याची ट्रिक्स आहे. तर लक्षवरून लक्षात ठेवायचं आहे आपण लक्षद्वीप. दिलेवरून लक्षात ठेवायचं, दीवरून लक्षात ठेवायचं आहे दीव म्हणून दमण व दीव. त्यानंतर दादानेवरून लक्षात ठेवायचं आहे दादरा व नगर हवेली. मान दिला, मानवरून लक्षात ठेवायचं आहे अंदमान व निकोबार बेट. आणि कीवरून लक्षात ठेवायचं आहे सिक्कीम. त्यानंतर आपण बघू महाराष्ट्राची सर्वात कमी लोकसंख्या असणारे जिल्हे कोणते आहेत. पहिला आहे सिंधुदुर्ग, दुसरा आहे गडचिरोली, तिसरा आहे हिंगोली, तर चौथा आहे वाशिम. जी ट्रिक्स पाहिलेली आहे ती इथं वरती लिहिलेली आहे मी ती ट्रिक्स. नंतर आपण बघूया लोकसंख्येची दशकीय वाढ, सर्वाधिक वाढ सर्वात कमी वाढ हे आपण बघणार आहोत. त्यामध्ये आपण भारतातले बघू सर्वाधिक वाढ असणारे राज्य कोणते आहेत. तर पहिला आहे दादरा नगर हवेली, दुसरा आहे दमण व दीव. तर ह्याची ट्रिक्स काय आहे, दाद ही ह्याची ट्रिक्स आहे. त्यानंतर आपण बघू सर्वात कमी वाढ असणारे राज्य कोणते आहेत भारतातले. पहिला आहे नागालँड आणि दुसरा आहे केरळ. तर हे लक्षात कसं ठेवायचं, नाक ही याची ट्रिक्स आहे. त्यानंतर आपण बघू महाराष्ट्रात सर्वाधिक वाढ असणारे जिल्हे कोणते आहेत, लोकसंख्येची दशकीय वाढ असणारे. पहिला आहे ठाणे, दुसरा आहे पुणे, तिसरा आहे औरंगाबाद, चौथा आहे नंदुरबार. त्यानंतर सर्वात कमी वाढ असणारे जिल्हे, पहिला आहे मुंबई शहर आणि दुसरा आहे रत्नागिरी. आता आपण बघू लिंग गुणोत्तर. तर लिंग गुणोत्तराचं सूत्र काय आहे हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. तर स्त्रियांची एकूण संख्या भागिले पुरुषांची एकूण संख्या गुणिले 1000 म्हणजे यावरून लिंग गुणोत्तर हे काढलं जातं. हे सूत्र आपल्याला माहिती पाहिजे. तर 2011च्या जनगणनेनुसार भारताचे लिंग गुणोत्तर होते 943 होते. तेच 2001 मध्ये होते 933 होते. म्हणजेच 2001 ते 2011 या दशकामध्ये लिंग गुणोत्तरात 10ची वाढ झालेली आहे. तेच महाराष्ट्रामध्ये आपण बघू तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर होते 929 आणि 2001 मध्ये होते 922. 2001 ते 2011 या दशकामध्ये लिंग गुणोत्तरामध्ये 7ची वाढ झालेली आहे महाराष्ट्रामध्ये. तर आपण बघू पहिल्यांदा भारतामध्ये सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारे राज्य कोणते आहेत त्याचे आपण ट्रिक्स बघणार आहोत. तर कचेरीमध्ये मिळून अंध व्यक्ती खूप राहतात. कोर्ट कचेरी आपल्याला माहिती आहे. तर त्या कचेरीमध्ये सगळे मिळून आंधळे व्यक्ती हे खूप राहत असतात. तर कचेरी वरून केरळ लक्षात ठेवायचं आहे. चेरीवरून पुदुच्चेरी लक्षात ठेवायचं आहे. मिळून वरून मिळ येतं तमिळनाडूमध्ये म्हणून तामिळनाडू लक्षात ठेवायचं आहे. अंध व्यक्ती राहत असतात म्हणून आंध्र प्रदेश हे लक्षात ठेवायचं आहे. आणि खूप वरून सर्वाधिक हे लक्षात ठेवायचं आहे. तर 2016ला ह्यावरती क्वेश्चन आला होता. त्यानंतर आपण महाराष्ट्राचं बघूया सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारे जिल्हे कोणते आहेत त्याची सुद्धा आपण ट्रिक्स बघणार आहोत. त्या ट्रिकमध्ये दिया नावाची एक मुलगी आहे. तर ती रत्नदुर्गमध्ये फिरायला गेली आहे म्हणून आपण लक्षात ठेवायचं आहे की रत्नदुर्गमध्ये दियाला जास्त तारे दिसले. रत्नदुर्गमध्ये दियाला खूप जास्त तारे दिसले. जास्तवरून सर्वाधिक लक्षात ठेवायचं आहे की सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारे जिल्हे आहेत. रत्नवरून रत्नागिरी लक्षात ठेवायचं आहे. याचे लिंग गुणोत्तर आहे 1123. त्यानंतर दुर्गवरून आपल्याला सिंधुदुर्ग लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर दिया नावाची मुलगी आहे. तर दियावरून आपण गोंदिया लक्षात ठेवायचं आहे. तिला तारे दिसतात जास्त. तारावरून आपण सातारा लक्षात ठेवायचं आहे. नंतर आपण बघू भारतामध्ये लिंग गुणोत्तर सर्वात कमी असणारे राज्य कोणते आहेत. पहिला आहे दमण व दीव 618 आहे. त्यानंतर आहे दादरा नगर हवेली 774 आहे. त्यानंतर आहे चंदीगड आहे 818 आणि त्यानंतर चौथा आहे दिल्ली 868.
आता आपण महाराष्ट्रामध्ये लिंग गुणोत्तर सर्वात कमी असणारे जिल्हे कोणते ते बघू. पहिला आहे मुंबई, त्यानंतर आहे मुंबई उपनगर, तिसरा आहे ठाणे आणि चौथा आहे आपलं पुणे. आता आपण बघूया 0 ते 6 वयोगटातील लिंग गुणोत्तर. यावरती सुद्धा क्वेश्चन्स हा येत असतो. तर 2011च्या जनगणनेनुसार 0 ते 6 वयोगटातील लिंग गुणोत्तर हे 919 इतके होते भारतामध्ये. तेच 2001 मध्ये होते 927. 2001च्या तुलनेत 2011 मध्ये 8ने ते कमी झाले आहे. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 2011च्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर होते महाराष्ट्रामध्ये 894 आणि 2001 मध्ये होते 913, म्हणजे ते 19ने कमी झाले आहे. भारतामध्ये 0 ते 6 वयोगटातील सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारे राज्य आहे मिझोराम, 970 आहे आणि दुसरा आहे मेघालय, 970 आहे. आणि भारतामध्ये 0 ते 6 वयोगटातील लिंग गुणोत्तर सर्वात कमी असणारे राज्य आहे हरियाणा, 834 आहे आणि दुसरा आहे पंजाब, 846 आहेत. त्यानंतर महाराष्ट्राचं आपण बघू. महाराष्ट्रामध्ये 0 ते 6 वयोगटातील लिंग गुणोत्तर सर्वाधिक असणारा जिल्हा आहे. पहिला आहे गडचिरोली, 961, दुसरा आहे गोंदिया, 956, तिसरा आहे चंद्रपूर, 953 आणि चौथा आहे भंडारा. महाराष्ट्रामध्ये 0 ते 6 वयोगटातील लिंग गुणोत्तर सर्वात कमी असणारे जिल्हे कोणते आहेत? पहिला आहे बीड, 807, दुसरा आहे जळगाव, 842, तिसरा आहे अहमदनगर, 852, चौथा आहे औरंगाबाद, 858. आपण बघू लोकसंख्येची घनता. तर लोकसंख्येची घनता म्हणजे काय? तर प्रति चौरस किलोमीटर क्षेत्रामागील लोकसंख्या होय. प्रति चौरस किलोमीटर क्षेत्रामागील लोकसंख्या म्हणजेच लोकसंख्येची घनता होय. यावरती 2016ला क्वेश्चन आला होता. तर 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची घनता 382 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर इतकी होती. 2001 मध्ये 325 होती. म्हणजे काय? तर 2011 मध्ये प्रत्येक चौरस किलोमीटरवर 57 व्यक्तींची ही भर पडलेली आहे. 57 व्यक्तींची भर पडली आहे. महाराष्ट्राचं बघू आपण. तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता 365 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर इतकी होती. 2001 मध्ये 315 होती. म्हणजेच 2011 मध्ये प्रत्येक चौरस किलोमीटरवर 50 व्यक्तींची भर पडली आहे. 50 व्यक्तींची भर पडली आहे. सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारे भारतातले राज्य कोणते आहेत ते बघू आपण. पहिला आहे दिल्ली, 11,320, दुसरा आहे चंदीगड, 9,258, तिसरा आहे पुदुच्चेरी, 2,547, चौथा आहे दमण व दीव, 2,191, पाचवा आहे केंद्रशासित प्रदेशामध्ये आहेत बिहार, 1,106, त्यानंतर 6वा आहे पश्चिम बंगाल, केंद्रशासित प्रदेशामध्येच 1,028. आणि लोकसंख्येची घनता ही सर्वात कमी असणारे भारतातले राज्य कोणते आहेत? तर पहिला आहे अरुणाचल प्रदेश, 17, अंदमान निकोबार बेट 46 आहेत, त्यानंतर मिझोराम आहे 52, त्यानंतर आहे सिक्कीम 86. आता आपण बघू महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येची घनता सर्वाधिक असणारे जिल्हे कोणते आहेत? पहिला आहे मुंबई उपनगर, 20,925, त्यानंतर आहे मुंबई, 20,038, त्यानंतर आहे ठाणे, 1,157, त्यानंतर आहे चौथ्या नंबरला आहे पुणे, 603. आता आपण बघू सर्वात कमी लोकसंख्येची घनता असणारे जिल्हे. पहिला आहे गडचिरोली 74, दुसरा आहे सिंधुदुर्ग 163, तिसरा आहे चंद्रपूर 192 आणि चौथा आहे रत्नागिरी 196. नंतर आपण बघू अर्थसंकल्पाची प्रमुख रूपे म्हणजेच प्रकार कोणते कोणते होते अर्थसंकल्पाचे. तर पहिला प्रकार आहे पारंपरिक अर्थसंकल्प. तर सध्याचा जो प्रचलित अर्थसंकल्प आहे त्यालाच आपण पारंपरिक अर्थसंकल्प असे म्हणतो. त्याचा उद्देश आहे की संसदेचे कार्यकारी मंडळावर नियंत्रण प्रस्थापित करणे. संसदेच्या कार्यकारी मंडळावरती नियंत्रण प्रस्थापित करणे. त्यानंतर दुसरा अर्थसंकल्प आहे तो म्हणजे निष्पादन अर्थसंकल्प. तर निष्पादन अर्थसंकल्प म्हणजे काय? तर सरकारी खर्चाचे विभाजन आणि सरकारी कार्य, कार्यक्रम व कामकाजांमध्ये करून
प्रदर्शित करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाला निष्पादन अर्थसंकल्प असे म्हणतात. सरकारच्या खर्चाचे विभाजन आहे ते सरकारी कार्य, कार्यक्रम आणि कामकाजांमध्ये करून प्रदर्शित करण्यात आलेल्या अर्थसंकल्पालाच निष्पादन अर्थसंकल्प असे म्हणतात. आणि आपल्या भारतामध्ये निष्पादन अर्थसंकल्पाबाबत पहिला अभ्यास हा 1953 मध्ये डीन ॲपलबी यांनी केला होता. प्रशासकीय सुधारणा आयोग जो आहे त्यांनी 1973-74 मध्ये भारत सरकारने सर्व मंत्रालय, विभाग व राज्य सरकारांसाठी निष्पादन अर्थसंकल्प स्वीकारण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वही जाहीर केली आहेत. आता आपण बघू भारतामध्ये सर्वाधिक साक्षर असणारे राज्य कोणते आहेत. पहिला आहे केरळ आहे 94%, दुसरा आहे लक्षद्वीप 91.8%, तिसरा आहे मिझोराम 91.3% आणि चौथा आहे गोवा 88.7%. तर आता बघू आपण भारतामध्ये सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण असणारे राज्य कोणते आहेत. पहिला आहे बिहार 61.8%, दुसरा आहे अरुणाचल प्रदेश 66.4%, तिसरा आहे राजस्थान 66.1%, चौथा आहे झारखंड 66.4%. त्यानंतर आपण बघू महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक साक्षरतेचे असणारे जिल्हे कोणते आहेत. पहिला आहे मुंबई उपनगर 90.90%, दुसरा आहे नागपूर 89.52%, तिसरा आहे मुंबई 88.48% आणि चौथा आहे अमरावती 88.23%. त्यानंतर बघू आपण महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी साक्षरता असणारे जिल्हे कोणते आहेत. पहिला आहे नंदुरबार 63.4%, दुसरा गडचिरोली 70.55%, तिसरा आहे बीड 73.53% आणि चौथा आहे जालना 73.61%. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध भाषा बोलणाऱ्या लोकांचे प्रमाण कोणत्या भाषेचे किती आहेत ते सुद्धा आपण बघू. त्यावरती 2016ला STIमध्ये 2015ला सुद्धा क्वेश्चन्स आला होता. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा बोलणाऱ्या लोकांचे प्रमाण हे सगळ्यात जास्त आहे. ते किती आहे 68.89%. दुसरा आहे हिंदी 11.5%, तिसरा आहे उर्दू 7.13%, चौथा आहे कन्नड 2.39%, पाचवा आहे गुजराती 1.45%, सहावा आहे तेलुगू 1.3% आणि सातवा त्यामध्ये इतर सगळ्या भाषा येतात ते आहेत 4.6%. बघू आपण महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येचे प्रमाण. तर पहिले 5 जिल्हे कोणते आहेत अनुसूचित जाती जमातीमध्ये. पहिल्या 5 मध्ये पहिला आहे पुणे 11.81 लाख, दुसरा आहे नागपूर 8.68 लाख, तिसरा आहे सोलापूर 6.50 लाख, चौथा आहे नवीन ठाणे 6.43 लाख, पाचवा आहे नांदेड 6.40 लाख. यावरती 2018ला क्वेश्चन आला होता. अनुसूचित जाती जमातीमध्ये जमातीची लोकसंख्या शेवटचे 5 जिल्हे कोणते आहेत ते आपण बघू. पहिला आहे गडचिरोली, दुसरा आहे पालघर, तिसरा आहे रत्नागिरी, चौथा आहे सिंधुदुर्ग आणि पाचवा आहे नंदुरबार. पुण्यामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या लोकसंख्येचे प्रमाण हे सर्वाधिक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आपण लोकसंख्याशास्त्र व भारताची आणि महाराष्ट्राची लोकसंख्या यातले महत्त्वाचे पॉईंट्स आपण बघितले आहेत. यावरती आयोगाने कशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले होते ते मी टेलिग्राम चॅनलच्या लिंकवरती टाकणार आहे. मी तुम्हाला लिंक सेंड करते, त्यावरून तुम्ही चॅनल जॉईन करू शकता. जर का आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.